निफाडच्या द्राक्ष पंढरीत द्राक्षापासून साकारली महादेवाची पिंड. शेतकरी संजय साठे यांनी सपत्नीक केली द्राक्षाची मनोभावे पूजा. निफाड तालुक्यातील नायताळे हे द्राक्षासाठी प्रसिद्ध शहर आहे. या नायताळे शहरामधील प्रगतशील शेतकरी संजय साठे यांनी सफेद आणि काळ्या द्राक्षांचे महादेवाची पिंड करत सपत्नीक मनोभावे पूजा केली आहे. संजय साठे यांनी यापूर्वी देखील कांद्यापासून श्री गणेश मूर्ती बनवत त्याची विधिवत पूजा केली होती. डीएम न्यूज साठी ते बोलताना म्हणाले की द्राक्ष बागायतदार संघाने आव्हान केलेले आहे की शेतकऱ्यांनी द्राक्ष दिवस साजरा करावा. त्यांच्या आव्हानानुसार आज मी द्राक्ष दिवस माझ्या शेतात आम्ही पती पत्नी साजरा करीत आहोत आणि त्यासाठी मी एक महादेवाची काळ्या द्राक्षापासून आणि सफेद द्राक्षापासून पिंड बनवून त्याची शेतात विधिवत पूजा करीत आहे. मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की ग्राहकांनी द्राक्षे खावे, कारण द्राक्षे आरोग्यासाठी चांगले आहे आणि द्राक्षापासून फायदे पण आहेत. तसेच काही द्राक्षाबद्दल गैरसमज पसरवले जातात की द्राक्षात केमिकल असतात, द्राक्षावर पावडरचे थर असतात, परंतु तसं काही नाही. द्राक्षे साधारणतः 60 दिवसाचे झाल्यानंतर बऱ्यापैकी औषधे कमी होतात आणि निर्यात करावी लागते. त्यामुळं केमिकल रेसिड्यू फ्री द्राक्षे पिकवण्यावर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर भर आहे. अनेक जे कीटकनाशके आहेत ते शासनाने बंदी घातलेली आहे आणि शेतकरी ते वापरत नाही. तरी मी सर्व ग्राहकांना द्राक्ष बागायतदार संघ आणि शेतकऱ्यांच्या वतीने आवाहन करतो की द्राक्षे खा आणि निरोगी राहा, द्राक्षे खा, सुदृढ राहा, असे मी आवाहन करतो.